फलटण शहरामध्ये परवा दिवशी एका इंस्टाग्राम पोस्ट आणि त्यानंतर जे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग झालं त्यावरून जे आहे की फलटण शहरातली जी हिंदू मुस्लिम एकता असेल किंवा शहरातले असं लोक आहे त्याला जे जाणून बुजून गालबोट लागावं असा प्रयत्न काही वैयक्तिक व्यक्तींकडून झाला. त्याबाबत आता दिली आणि शहरातील सुद्धा नागरिक यांची शांतता कमिटीची बैठक घेऊन त्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील आवाहन केलेलं आहे की आपण सदर घटनेमध्ये जे आहे प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई संबंधित होत आहे. अजूनही काही जी कारवाई लागेल ती 100% पोलीस प्रशासनामार्फत केली जाईल. तथापि या कालावधीमध्ये जे आहे की आपल्या वॉर्डातील कोणीही एखादा तरुण असेल त्याने अजाणतेपणे देखील शहराच्या शांततेला सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं कृत्य होऊ नये यासाठी आपण आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत जे आहे आपण आपल्या वॉर्डातल्या किंवा आपल्या परिसरातल्या जे आहे नागरिकांना आवाहन करावं. याबाबत जे आहे आम्ही संबंधित लोकप्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे. ही रामाची नगरी आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं हे आजोळ आहे. अशा ह्या ठिकाणी फलटण शहरामध्ये कुठल्याही प्रकारे हिंदू मुस्लिम किंवा अन्य जात धर्म याच्यामध्ये दंगल किंवा वादावादी घडल्याची घटना जी आहे ही ऐकिवात नाही. तरी ह्याच पद्धतीने जे आहे भविष्यात देखील शहराची शांतता सलोखा जे आहे ते अबाधित राहील याचा मला विश्वास आहे. आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की आपण प्रशासनाला तसेच आपल्या लोकप्रतिनिधींना सर्वांना जे आहे ही शहराची शांतता एकोपा राखण्यामध्ये मदत करावी, आम्हाला सहकार्य करावं. जी काही आवश्यक ती समाजकंटकावर कारवाई आहे ती पोलीस प्रशासन निश्चित होईल. मात्र आपण पुन्हा एकदा मी सांगतो की आपण प्रशासनाला शांतता राखण्यामध्ये सहकार्य करावे ही विनंती आहे. धन्यवाद. काल रोजी फलटण शहर पोलीस ठाणे या ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भानं जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगानं शहरामधली शांतता अबाधित राहावी याकरिता माननीय तहसीलदार सो यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली. फलटण शहरातील शांततेचं धार्मिक सौरोख्याचं वातावरण अबाधित राहावं याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं प्रतिनिधींनी या ठिकाणावरती प्रशासनाला आश्वासन दिलेलं आहे. प्रशासन सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आवश्यक ती आणि नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करत असलेल्या कायदेशीर कार्यवाहीबाबत संबंधित समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणावरती अपडेट करत आहोत. शहरातली शांतता अबाधित राहावी हा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं या कामी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं. जाणून बुजून दोन समाजामध्ये द्वेष आणि तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य कोणीही करू नये आणि या व्यतिरिक्त जर असं कोणी कृत्य केलं तर संबंधित समाजकंटकांवरती पोलीस प्रशासन पुनश्च कठोर कायदेशीर कारवाई करेल आणि नागरिकांनी सहकार्य करावं असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो. सर, एक प्रश्न होता. काल सर्वजण म्हणून की NC दाखल केली, गुन्हा दाखल झाला का? तर त्याबाबत काय अपडेट झाला? त्या बाबतीत सुरुवातीला फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच गुन्हा दाखल झालेला होता. काल जेव्हा मी पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष फिर्यादी यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी देखील हीच गोष्ट सांगितली की साहेब की आम्ही सुरुवातीला दिलेली फिर्याद यावरती आम्ही समाधानी होतो, परंतु नंतर जेव्हा ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ती ऐकून मग इतर संबंधित समाज बांधव जे आहेत त्यांच्या या ठिकाणावरती भावना दुखावल्या गेल्या, तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि त्यामुळंच मग सर्व जे समाज बांधव पोलीस ठिकाणी आले होते त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानुसार आपण धार्मिक भावना दुखावल्याचा कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे. आता आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीला आपले शोध पथक शोध घेणं चालू आहे. आरोपीला आपण सुरुवातीला डिटेन केलेलं होतं, परंतु काल दिवसभरात वेळ गेल्यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला. आरोपीचा शोध चालू आहे.